10 एक भी हुआ कि अपनी बात में कल लग जाएगी तो मेरे पास 2 मिनट पड़े हैं, उस सर का भी उसमें बीच में हमको स्पीच लेना है। सर मेरे मार्गदर्शक हैं, सर ने जितनी चीज़ें मेरे को सिखाई हैं उसको आगे लेके जाने की जिम्मेवारी मेरे ऊपर है। इसको मैं पूरी तरीके से समझता हूँ। आगे के कार्यकाल में मैं मालेगांव के लोगों के लिए कुछ अच्छा कर सकूँ, उनके जीवन में कुछ अच्छी बढ़ोतरी कर सकूँ, यही मेरी मंशा है। और जो एक मेरी इमेज अभी सबके सामने रहती है कि ये बहुत ही टाइट है, ये बोलता नहीं है, ये बात नहीं करता है, हाँ मैं सर जैसा पीआर मेंटेन शायद ना कर सकूं। ये 15 वर्ष के अनुभव का एक्सपीरियंस है जो हमको मालेगांव को प्राप्ति मिली थी और हम एज ए डीवाईएसपी सर से सीख सके। पर मेरा सिर्फ 2 साल का एक्सपीरियंस है और उसी 2 साल के एक्सपीरियंस के बलबूते पर जितना मैं कर सकता हूँ 110% करने की कोशिश करूँगा। आप लोगों को आधे रास्ते मेरे को मिलने आना पड़ेगा, मैं भी आधे रास्ते आऊँगा। आप लोगों से 4 चीज़ें मैं सीखूंगा, उसको 8 करने की कोशिश करूँगा। हाँ, अवैध धंधों पे मैं उतना ही टाइट रहने वाला हूँ, पर नॉर्मल लोगों के लिए मैं बिल्कुल अच्छे से नॉर्मली बिहेव करता हूँ, ये मैं सबको बताना चाहता हूँ। अंत में मैं सर के लिए 2 शब्द ये बोलना चाहता हूँ कि सर मेरे गुरु हैं, सर मेरे मार्गदर्शक हैं, सर ने मेरे को बहुत सारी चीज़ें सिखाई हैं। अगर सर के काम को मैं और 1-2% आगे बढ़ा सकूँ तो मेरा एडिशनल एसपी का कार्यकाल एक सक्सेसफुल कार्यकाल होगा, ये मैं अपेक्षा रखता हूँ अपने आप से। और सर को मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। थँक्यू। इथे यासाठी जमलो आहोत की माझी बदली झाली आहे आणि माझ्या जागी आपले इथे आधी कार्यरत असलेले अधिकारी म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके आदरणीय तेगबीर संधू साहेब यांचं प्रमोशन झालं आणि त्यांना इथे नियुक्ती झालेली आहे। त्यांनी आज चार्ज घेतलेला आहे, आज मी चार्ज सोडलेला आहे। या दोन्ही अधिकाऱ्यांचा एकाचा निरोप आणि दुसऱ्याचं स्वागत यासाठी आपण सगळेजण जमलो होतो। आधीच्या वक्त्यांनी आपल्या भाषणांमध्ये जे काही मुद्दे, जे काही आठवणी, जे काही त्यांना अनुभव सांगितला त्याच्या अनुषंगाने मी फक्त एवढंच सांगणार आहे की मालेगावला येणारा अधिकारी येताना जरी तो येण्याच्या मानसिकतेमध्ये तयारीमध्ये नसतो तरी इथं आल्यानंतर तुमच्या लोकांकडे असं काहीतरी वेगळंच मीठ आहे, तुमच्या लोकांकडे असं काहीतरी वेगळंच काहीतरी रसायन आहे की तुम्ही त्या अधिकाऱ्याला, त्या व्यक्तीला मालेगावचं करून टाका। आणि या माझ्या कार्यकाळामध्ये, साहेबांच्या कार्यकाळामध्ये आम्हा लोकांना जे काही या गावासाठी, गावाची शांतता ठेवण्यासाठी करता आलं त्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं योगदान फार मोलाचं आणि फार महत्त्वाचं आहे। आपलं घर हे आपलं आहे हे त्या घरातल्या माणसाला जाणीव असली पाहिजे, त्याशिवाय त्या घराचं पुढची दिशा काय राहणार आहे, घराचा विकास कुठं राहणार आहे, घराच्या लोकांच्या गरजा पूर्ण होणार आहेत का नाही आणि त्या चांगल्या कायदेशीर मार्गाने होणार आहेत की नाही हे ठरू शकत नाही। पण मी बघितलं आहे की तुम्ही लोक इथं आल्यानंतर तुमच्या पद्धतीनं आमच्याकडून काम करून घेता आणि ही जी जबाबदार मंडळी आहे इथं जमलेली आहे आणि जे लोक आधी आले आणि काही कारणास्तव निघून गेले। दादा सरांनी उल्लेख केला की आधीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही व्यस्त होतो, आम्ही त्याचं नियोजन 1 तास केलं होतं, तिथं 2 तास गेले, तिथं सुद्धा अनेक लोकांना आम्हाला थांबवावं लागलं की बस आम्हाला अजून बाहेर दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे। परंतु आपण सगळेजण इतका पूर्ण वेळ थांबून राहिलात, कुठंतरी आपल्या मनामध्ये आमच्याबद्दल ममत्व, प्रेम, आदर, जिव्हाळा आणि आम्ही करत असलेल्या कामाबद्दल विश्वास आणि तोच विश्वास आधी झालेल्या कामाबद्दल जो आहे तो भविष्यामध्ये जी साहेबांची नियुक्ती झाली आहे साहेबांच्या सुद्धा कडून तुम्ही अपेक्षा व्यक्त करत आहात, अशा पद्धतीच्या ह्या कार्यक्रमासाठी आपण हजर राहिल्याबद्दल मी खरं आपल्या सगळ्यांचा मनस्वी आभारी आहे। मी या ठिकाणी पोलिसांचं जर यश आपल्याला दिसत असेल गाव शांत ठेवण्यामध्ये तर त्यासाठी आभार व्यक्त करण्यामध्ये माझ्याकडून नाव विसरून जाऊ नये यासाठी मी आवर्जून सांगेल की आपल्या आधीचे काळातील IG आदरणीय BG शेखर पाटील सर असतील, आताचे IG आदरणीय श्री कराळे सर असतील, आधीचे SP उमाप सर असतील, आताचे SP श्री देशमाने सर असतील, तसेच आधीच्या कार्यकाळातील लोकसभेचे खासदार असलेले माजी खासदार शिवाजी भांबळे सर असतील, आताचे खासदार मॅडम बच्चा मॅडम आहेत, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले भुसे सर आहेत आणि आपले सर्व माझ्या परिमंडळातील सर्व आमदार महोदय
बोरसे साहेब आहेत, कांदे साहेब आहेत, भुजबळ साहेब आहेत, डॉक्टर राहुलदादा आहे सर आहेत आणि सर्वच समाजातील, सर्वच घटकातील, सर्वच लोकांनी कायमच आपल्या या भागाची जी काही गरज आहे आणि आपला हा भाग ज्या पद्धतीनं मागच्या कार्यकाळात थोडासा नाव त्याचं जे चुकीच्या पद्धतीनं घेतलं जात होतं त्याच्यापासून आम्हाला दूर जायचं आहे. आम्ही तसे नाही आहोत, आम्हाला तसं समजू नका. आम्ही सुद्धा व्यवस्थित वागणारे, कायद्याला पाळणारे आणि प्रशासन, पोलीस, महापालिका, महसूल सगळ्यांच्या निर्देशाप्रमाणे, शासनाच्या आकांक्षेप्रमाणे काम करणारे आहोत. असं कुठंतरी आपण सगळ्यांनी आपण त्याचा परिचय दिलेला आहे. अनेक घटना घडल्या, अनेक घटना भविष्यात घडतील. 8-10 लाख लोकसंख्येच्या गावामध्ये छोट्या मोठ्या घटना घडत असताना त्याचा किती बाऊ करायचा आणि त्याला कुठं थांबवायचं आणि त्या घटनेतून चुकीचं बाहेर पडू न देता चांगलं बाहेर पडेल आणि जी काही एक मैत्रीपूर्ण एकमेकांच्या मदतीने पुढे जाण्याची जी काही वृत्ती आहे ती वाढीस लागेल. असं कल्चर, असं नेचर तुम्ही लोकांनी जतन करून ठेवलं आहे. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून दादा सर बोलले, आमच्या चर्चा होत असतात तेव्हा आम्ही विचार करतो की नाही, यांच्या अडीअडचणी यांना माहिती आहेत आणि त्याच्यावर उपायसुद्धा यांना माहिती आहे. अशा या सगळ्या आपल्या ह्या मालेगाव आणि परिसरातील सगळ्या नागरिकांनी आमच्या पोलीस दलाला कायम सहकार्य केलं आहे, प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. लोकसभा निवडणुका असेल, विधानसभा असेल, बाकी छोटे मोठे अनेक इव्हेंट असतील. आम्ही फक्त एवढं करण्याचा प्रयत्न केला की तुमच्यातलं जे चांगलं आहे ते पुढे येईल आणि प्रशासनाचा रोल त्याच्यामध्ये थोडासा कमी राहील. साहेब बोलले 4 पावलं तुम्ही चाला, 4 पावलं आम्ही चाललो रे, की तुम्ही चालतच राहणारे लोक आहेत, तुम्ही काय थांबणारे लोक नाही आहे. त्याच्यामुळं जो इनिशिएटिव्ह आमच्याकडून घेणं अपेक्षित असेल एखाद्या विषयामध्ये ते मी खात्रीने सांगतो की ते आम्ही कायम पूर्वी घेतलेलं आहे आणि भविष्यातसुद्धा घेऊ. पण तुम्ही तुमची जी काही चाल मेंटेन केलेली आहे आणि दिशा ठेवलेली आहे, दिशा आणि वेग, हे तुम्ही दोन्हीही कंटिन्यू कराल अशी आम्हा सगळ्यांना खूप खूप अपेक्षा आहे. आणि ह्या सर्व पक्ष, संघटना, धर्म, जात याच्या परे कुठंतरी एक चांगल्या पद्धतीचं कामकाज आपल्या इथं नक्की चालू आहे. हे मी माझ्या 2.5 वर्षाच्या कालखंडाच्या अनुभवावरून अगदी हक्कानं सांगतो. आणि आपण सगळ्यांच्या पुढच्या आगामी वाटचालीला माझ्या पोलीस दलाकडून खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्यासाठी आपण इतक्या वेळ थांबलात, आमचा सत्कार केला, आम्हाला बद्दल चांगले 4 शब्द कौतुकाचे बोललात आणि त्याच्यामुळं आम्ही देखील आपले फार फार आभारी आहोत. माझ्या पोलीस दलाला आपल्या अशा शुभेच्छा आगामी काळामध्ये सुद्धा संधू साहेबाच्या रूपाने, गुंडाळ साहेबाच्या रूपाने, नितीन गणापुरे साहेबांच्या रूपाने, आपले DSP मनमाड महाजन साहेबांच्या रूपाने आपण त्या सगळ्या पोलीस दलाचे हे चेहरे आहेत, नेते आहेत. परंतु एकदम जो शेवटचा घटक आहे कॉन्स्टेबल आमचा, त्यालासुद्धा तुमच्याकडून असं सहकार्य राहील अशी मला खात्री आहे. आणि आपल्या आजच्या ह्या आभार कार्यक्रमाकरिता आपण हजर राहिल्याबद्दल, निरोप कार्यक्रमाकरिता हजर राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.